तुकोबारायला पाप पुण्य कळत होतं, पण आपल्याला पाप पुण्य कळत का कळत नाही? त्याचं कारण नीट लक्ष देऊन आहे का? आपला परमार्थ, आपलं भजन करणं, आपलं संसार करणं हे आपल्यालाच कळत नाही. आपण काय करतो बाजूवाल्याला तर कळते का ते माहितीच नाही. बाजूवाल्याकडे मुंडी मोडून आपण काहीतरी बोलल्याशिवाय राहतच नाही हरिपणा. असा आपला बरोबर आहे का? असं महत्वाचा भाग आहे का? तुकाराम महाराज ज्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना दुःख भोगावं लागलं. काय भोगावं लागलं? दुःख भोगावं लागलं. आणि दुःख भोगत असताना तुकोबारायला एवढा त्रास झाला की बोराटीच्या म्हणजे बोराटीच्या काठीनं किंवा त्या भांड्यानं मारलं अंबाजी बोरा. रक्त अंबाळ झाले तुकोबाराय. आणि मग तुकोबारायला वाटू लागलं बापरे म्हणे काय परमार्थ म्हणे. मी तर काहीच केलं नव्हतं, फक्त त्या बांधावरनं मच्छी आणल्या. काय होत होता बांधाचा प्रवास होणार होता, पण तरी सुद्धा आमचीच जागा होती त्याची नव्हती. पण तो बोलला आमच्या जागेतून मच्छी आल्या आणि मारलं. तुकोबारायला खूप वाईट वाटलं. का कसला धर्म आहे देवा, ही तुझी कसली नीती आहे? आम्हाला सांगतोस की धर्म असा आहे, कुणाचं वाईट करू नये. आम्ही काय वाईट केलं म्हणे? का आम्ही त्याचं शेत चाललं? का आम्ही त्याच्या शेतात जाऊन चोरी केली? माझ्या शेतातून म्हशी आणल्या तरी मला मारलं. तेव्हा धर्म कुठं आहे? असं कोणतं कर्म केलं होतं ज्याने म्हणून मला मारावं लागलं? एवढंच नाही तर काही स्त्रियांनी तुकाराम महाराजांच्या गळ्यात खेटलाच्या माळा घातल्या, गाडवावर बसवून गावातून वरात काढली. काय केलं? गळ्यामध्ये आताच्या महाराजाला केलं तर गेलं, संपलं सगळं. पण तुम्ही करू बी शकणार नाही का? आताचे महाराज तुम्हाला दाखवतच नाही आम्ही काय करतो. तुकाराम महाराज परमार्थ दाखवून करत होते. गारवावर फिरवलं, तू माझेच मालक दिसतात. कोण ग? कुणी बसवला? कुणी ढाकाची माळ घातली माझ्या मालकाच्या गळ्यात? कोण म्हणते? जिजाबाई. हे घरातलं दांडकं उचललं पळतच गेली बाहेर. कोण आहे ती? सांगा, आता तिला दाखवते. आता कोण थांबतंय जिजाबाईच्या पुढे? अहो तुम्हाला काही कळतंय का नाही म्हणे? हे काय बी करायला तर तुम्ही आपलं काही बोलत नाही. अगं जिजे, अगं ती माझी आई सारखी आहेत. त्यांना वाटलं असेल फेकलं म्हणून फुलाचा हार घालावं. तू काय घालू दे ना, काय होते? हा तुकोबारायचा परमार्थ. आमचा असा आहे का? आमचा असा नाही. बोलू देणार नाही आम्ही त्या एखाद्या बाईला सोबत. बस पैशाने या भाषेत आम्ही बोलू. ठीक आहे. असे केल्यानंतर तुकोबारायांना वाटलं देवा तू कुठे? तू कुठेच बाबा? एवढंच नाही, त्याच्या पुढचं जाऊन आहे का? एका कासाराच्या घरी तुकोबारायांना आमंत्रण आलं आणि तुकोबाराय त्याच्या घरी गेले. आणि तुकोबाराय घरी गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं आता ह्याची भक्तीच लई महाराज केस वाढून फिरते. चुकून आल्यावर का तो शब्द चहा घेऊन फिरते म्हणायचं तर केस वाढून फिरते असं आलं बरं का? जाऊ बघा बोंबलत फिरते म्हणजे आमचं मी त्याच्याबरोबर जाते टाळ घेऊन. आता याचं बघतेच. कोण म्हणते? त्याची बायको म्हणते. कोणाची? त्या टाळ करायची बायको म्हणते. तो म्हणला अगं चहा तरी कर मला जर ना चहा तर दूध तरी करते ना म्हणली, पण साखर कुठं आहे खरा? असलेली साखर लपवून ठेवली आणि साखर नाही म्हणजे घरात बाई करतातच अशा. तुम्हाला नाही बोलायला बरं का इकडे मराठवाड्याच्या बाहेर ती म्हणजे साखर आहे का? असं आहे होय, जा ही घे पैसे जा घेऊन. हा म्हणजे तुम्ही जावा ना. अगं पण म्हणजे महाराजांना अंघोळ घालायचं म्हणजे तुमचे गुरु आहेत माझे गुरु नाही का?
प्रती आली. गुरु म्हणाले म्हणजे माझ्या महाराजांना, मग तुमच्या गुरुची मलाही सेवा करू द्या ना काहीतरी. असं म्हणल्यानंतर ह्याला आणखीन डबल आनंद झाला. सेवा करायचं म्हणाली. आता माझा परमार्थ चांगला होईल असं त्याला वाटलं. पण ही का म्हणली ही काय त्याला कळालं नाही बिचाऱ्याला. तिच्यावर विश्वास ठेवून गेलं साखरानं. हिने जाऊ दिली कुणाला, नवऱ्याला. आणि त्या घंगाळ्यामध्ये, त्याला घंगाळा म्हणतात, काय म्हणतात, पहिलं घंगाळे होते एखादे तांब्याचे ठेवायचे मोठमोठे, त्याच्यात पाणी उकळत होतं. जसं प्रल्हादाला उकळत्या पाण्यात टाकलं होतं ना, तसं उकळलेलं पाणी मोठ्या कपड्यानं म्हणा किंवा गोणपाटानं म्हणा त्याला धरलं न पुळू नये म्हणून. आणि पहिले एवढ्याच काय होत्या, त्याला नाणी म्हणायची, बाथरूम नाही, त्याला काय म्हणत होते, नाणी. एवढीच उंच असायची, एका बाजूला मोकळी असायची, चारी बाजूला त्याला भिंत असायची, एवढी कमरे एवढी. नाही, तुकाराम महाराज त्या नाणीमध्ये बसलेले होते. त्या बाईनं उकळतं पाणी आणलं, चुकू भरायचं कुणाच्या अंगावर टाकलं, चुकू भरायच्या अंगावर टाकलं. गुदगुले झाल्या होय. काय झालं असेल, तुकोबारायाने उद्गार काढले, जरे माझी काया लागला ओढावा. काय झालं, नाही पाठ असलं तर असं तरी म्हणतात. जरे माझी काया लागला ओढावा, धाव रे केशवा माये बापा. हे माये बापा, हे केशवा, धाव ना. कुठे आहेस तू? तुला एवढं कळत नाही का? कोणाला म्हणायले, त्या बाईला म्हणायला का रोग आला होय असं म्हणायचं का? मी नाही ना, आम्हाला रोग आहे. आम्ही तिला म्हणायचं, ए तुला काही कळते का नाही, एवढं उकळतं पाणी माझ्या अंगावर टाकते, आहे का नाही तुला लाज बी? या भाषेत आमच्या सारखा महाराज बोलला असता. पण तुकोबर आहे, कोणाला बोलतायत? धाव रे केशवा माये बापा. का असं म्हटले, त्याचं कारण अभंगाचं पहिलं चरण. धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू तुझ्या हाती, पाप पुण्य तुझ्या हाती, पाप पुण्य तुझ्या हाती, पाप पुण्य तुझ्या हाती, मत तोडे विधान करा, मत तोडे विधान करा, मत तोडे विधान करा, मत तोडे विधान करा, मत तोडे
त्या माऊलीला काही न म्हणता तुकोबारा देवाला विचार, अरे देवा माझी काया जळायली तुला लाज नाही वाटत? देवाला हा शब्द जरी बोललं, लाज बोललं तरी काय हरकत? कुठे आहेस तू? तुला कळत नाही का माझी काया जळते? तू धर्म तुझ्या हातात आहे ना, तुला पाप पुण्य कळतंय ना, मग हे पुण्य आहे का पाप आहे? सांग ना देवा, तुला कळत नाही का? आणि जर कळत असेल तर दाखवून दे. कुणाला? त्या बाईला. ही तू केलेला पाप आहे का पुण्य हे तिला कळायला पाहिजे का नको? ज्याने केलं हे त्याला कळायला पाहिजे का नाही? कळायला पाहिजे. परिणाम दृष्टांत पुढचा आहे का? मी साखर घेऊन आलं, तुकाराम महाराज आंघोळ बाहेर आले, धोतर नेसतात. माझ्या बायकोनं काय सुंदर आंघोळ घातली. त्यानं असं करून आतमध्ये पाहिलं. कुठे? देवालयावरल्या पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहिलं. मूर्तीकडे पाहिल्याबरोबर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. असं कसं झालं? काय म्हटला तो? असं कसं झालं? काय झालं का घरात? कुठं काय झालं म्हणजे? सांगली तुमच्या गुरुला मी आंघोळ घातली, काय झालं म्हणून विचारताय? माझ्या गुरुला तो निस्ते आंघोळ घातली नाही. ते बघ मूर्तीकडे. मूर्तीला काय बघायचं म्हणे? रोजच बघताय तुम्ही. गंगावर पाण्यात बुडवताय म्हणे आणि ठेवताय वर त्याच्यावर. काय आहे म्हणे त्याच्याकडे बघण्यासारखं? तिकडे बघ. माई बापानं नीट लक्ष देऊन आहे का? पांडुरंगाच्या अंगावरती फोडं आले. कशाची? उकळत्या पाण्याची. आपल्याला जमेल असं कोणी केलं तर आपल्याला जमेल का? म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा हे पाप आणि पुण्य तुझ्यामध्ये हातामध्ये असल्यामुळं मला सोडव ना बाबा. याच्यातून मला सोडव ना. अभंगाचं दुसरं चरण, माझ सोडवी दाता, 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 मला सोडवणार आहे बाबा. का सोडव म्हणाले तुकोबाराय? जर या प्रतिमुळे तुकोबारायाच्या अंतःकरणामध्ये राग आला असता तर काय झालं असतं? तुकोबारायाला कीर्तनाचा अभिमान आला, तुकाराम महाराजाला जगद्गुरु होता आला नसतं. मग मला सोडव ना बाबा, या गोष्टीमधून मला सोडव. मी तिला तर काही म्हणलंच नाही पाहिजे, मी तुला बोलेन पण तिला नाही बोलणार का? ती चुकली आहे. तिला काय माहितीये कोणाची कसं वागावते? हे तुला कळतंय कुणाला कसं वागावं, हे कुणाला कळतंय? बापाला
कळतंय का नाही? आजच्या बापाला आजच्या कीर्तन करायला काय ज्ञानराज महाराज कुणाला कळतंय? आजच्या कीर्तन करायला का बापाला कसं वागवावं ते कुणाला कळतंय? बापालाच म्हणा कीर्तन करायला म्हणू नका. हे कीर्तनकार सुद्धा नाही कीर्तनकार आहे. फार अवघड आहे तुमच्या सत्यामध्ये. कुठल्या विनय करायला मी विचारलं मला आमच्याकडे 3.5 दिवसाचा सप्ताह बाबा येता का आमच्याकडे विना घ्यायला? 2000 लागतील बरोबर ना? जे मी एकटं खोटं बोलणं असं वाटतं तुम्हाला आहेत महाराज 2000 घेऊ म्हणलं कशा 3.5 दिवसाच्या विन्या घ्यायला 2000 म्हणजे एका माणसाला 2000 कसा परमार्थ करायचा? हा मी तिथे बोललो त्या माणसाला अरे म्हणलं परमार्थ नाही म्हणतो तुमचा तुम्ही परमार्थ करताय. आळंदीचा पोरगा म्हणला त्याला सुद्धा लायकी लागते म्हणलं वा वा पडल्या म्हणलं कुठे राहतो म्हणलं आळंदीत राहतो. मग म्हणलं तुला राम 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 रामराव ढोकाने शिकवलं म्हणलं तुला तुला हे सगळं त्याने शिकवलं म्हणलं. 250 रुपयावरती रामायण करणारा मनुष्य 2.5 लाख रुपये मागतोय. महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराज माझे श्री गुरु प्रति ज्ञानेश्वराचा अवतार भंडारच्या कॅसेट मध्ये जी चातुर्मासामध्ये निघालेली कॅसेट आहे त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे प्रति ज्ञानेश्वराचा अवतार उत्तरेश्वर माऊली तालुका के जिल्हा बीड बरं का. तर म्हटलं अरे त्याचा तो शिष्य त्याने त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं बाळ तो मोठा रामायणाचार्य हुश्री जसं या दगडाच्या डोक्यावर हात ठेवला 1976 साली. मी तुमच्या घनसुलीत राहिला होतो तेव्हा कीर्तनकार होतो का? नाही. मग मी कोण होतो? पुरी भाऊ कुणाला बी खाऊ अशी माझी परिस्थिती होती. कोणी जर म्हणलं काय झालं तुला दाखव का काय झाला ते आवडते या भाषेत बोलत होतो मी मुकुंदा कामाला होतो का आमची अशी परिस्थिती होती. पण त्या सद्गुरूची कृपा झाली आणि त्यांनी सांगितलं बा तू 6 महिन्यात कीर्तनकार होशील 5व्याच महिन्यात कीर्तन केलं. तसं म्हणलं त्या रामदेव रामराव ढोकाच्या मस्तकावरती हात ठेवून माऊलीने सांगितलं भाव तू मोठा रामायणाचार्य होशील पण लक्षात ठेव मागू नकोस. आता काय करायला जे मागत नाही ते बावळ ठेव. जे मागून कीर्तन करायले त्यांच्या सफारी का कसले काय सफारीच का टाटा सुमो सफारी काय काय आहेत मलाही काही माहिती नाही. प्रत्येकाच्या खाली गाडीच गाडी आमचं काहीच नाही का येतच नाही काय जीवन केवळ परमार्थमय असल्यामुळं तो खूप बाबा भगवंताला सांगताय मला सोडव ना बाबा काय चाललंय तुझं तू असा काय करतोय तुला कळत नाही का? ते अज्ञानी आहे तिला माहित नाही परमार्थ काय आहे ते पण तुला कळतंय ना तू धर्माची मूर्ती आहेस ना पाप पुण्य तुझ्या हातात असताना सुद्धा हे असं का घडलं? तू खूप बरं आहे देवाला सामान्याला म्हणतायत का? सामान्याला म्हणायचं मज सोडवी दातारा हे दातारा हे परमेश्वरा हे भगवंता हे दयाधना मला सोडवणं बाबा कशातून सोडव? जरे माझी काया लागला ओढावा धावरे केशवा माय बापा किंवा धावरे पांडुरंगा माय बापा कोणताही शब्द वापरा मला सोडव ना. सोडवलं का नाही देवानं? तुकोबारायला सोडवलं. जसा धावा केला तसा तुकोबारायला सोडवलं आणि पांडुरंगाच्या अंगावरती फोडा आले तुकोबारायांच्या अंगावरती नाही. सोडवलं का नाही? अहो हे दृष्टांत कमी पडला तर दुसरा दृष्टांत सांग. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं काय नाव तुमचं? म्हणले माझं नाव ज्ञानदेव. ज्ञानदेव वा हा ज्ञान देऊन निघाला म्हणे
अरे पैठण मध्ये सांगतोय आम्हाला तू ज्ञान देव म्हणून. अरे खरं ज्ञान पैठण मध्ये आहे. तू कसला ज्ञान देव? एक जण म्हणलं हा त्याचं नाव ज्ञानदेव. आपल्या त्या रेड्याचं पण नाव ज्ञानी आहे. म्हणजे आपण त्याला ज्ञान्या म्हणतोय. त्याच ज्ञानदेव असेल. स्वतःला देव लावला असेल. त्याचे नाव ज्ञानी आहे. कुणाचं? रेड्याचं. आणि म्हणून त्या रेड्याला कळालं. कुण्या नाही कळालं का तुम्हाला? नारायणगाव मधल्या रेड्याला कळालं. श्याम मानव अवलाद महाराष्ट्रात कशी जन्माला आली काय माहिती. त्याला कळालं. ती म्हणते रेडे नावाची माणसं होती. ती बोलली. रेडा बोललाच नाही. हे का नाही? आमच्या एकनाथ महाराजांना माहिती होतं असली रेडे अवलादी येणार आहे. त्याने लिहून ठेवलं महिषा पुत्रामुखी बोलविल्या श्रुती. म्हशीच्या पुत्राकडनं श्रुती बोलवल्या म्हणजे वेद बोलवला. आणि वेद सामान्याला कळतच नसेल, रेड्याला कळत नसेल तर त्याला काय म्हणावं? आहे का नाही? ज्ञानेश्वर महाराजाला विचारलं याचे नाव ज्ञाने आहे. मग तू वेद बोलतोस हा पण बोलेल का? म्हणजे तुमची कृपा झाली तर का बोलणार? आमची तुला कळतंय का नाही आम्ही काय विचारलं? आमच्या कृपेचा संबंध कुठं आहे इथे? तू बोलतो तसा हा बोलेल का? म्हणजे तुमची कृपा असेल तर रेडा सुद्धा वेद बोलेल का? धर्म त्याच्या हातात, पाप पुण्य त्याच्या हातात. बोलवणारा तो नाही. बोलवता धनी वेगळा. साळुंकी मंजूळ बोलत असते साळुंकी झाले. आता कोकिळा बोलते बघा. सकाळी सकाळी बघा तुम्ही मोठा मला नाही येत पण मी दाखवतो. ठीक आहे. सकाळी सकाळी ओरडते का? त्याला कोणी सांगते का ओरडबाई म्हणून? ती म्हणते येणार आहे येणार आहे येणार आहे. काय पाऊस आहे का नाही? किती सुंदर बोलते, किती सुंदर आवाज काढते. आहे का नाही? कुणाला कोकिळेला बोलते का नाही? ती सुंदर बोलते. पण आपल्याला कळतंय का ती काय बोलते? ते कळत नाही. ठीक आहे. का कळत नाही? ओळख नाही म्हणून कळत नाही. पण तुकोबारायला कळतही होत आणि ओळख येत. तसं माऊलींना सुद्धा माऊली म्हणले तो काय बोलणार नाही? काय नव्हे केले महाराजांनी अभंग घेतला होता पहिल्या दिवशी. काय होणार नाही? काय होईल ते सांगा ना. म्हणजे रेडा येत बोलतय. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. रेडा येत बोलेल का? का बोलेल? का बोलेल? त्यानं आमचा अंगीकार केला. अभंगाचं तिसरं चरण अंगीकार
करसी अंगीकार तरी काय माझा भार ओझ सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. कर्म सांगायचं राहिलं मग आम्ही बोलतो की मी कर्मावर बोलेन पुढे हे का नाही कर्म सांगतो. मला सोडव म्हणले तर खूप बार आहे पण सोडव म्हणले पण कर्म कसं चुकेल. कर्म चुकेल का चुकणार नाही. का चुकणार नाही. उद्या शनी जयंती आहे. याला शनीचा वारा आहे. वारा म्हणजे अंगात येणं नव्हे नाही तर तिथं तुला बघले तुझं वाटोळ करील. अवघड आहे बाबा आपल्याला जमणार नाही. जमतंय आमच्याकडे आहे पुरुष नाच तो बी जामे आहे दोघी मग तू मोठ्या नाचायला नाही ठीक आहे. असं महत्वाचा भाग आहे का मला काय सांगायचं विनोद सोडून द्या. कर्म हे कोणाच्या हातात आहे. फक्त शनिदेवाच्या हातात आहे. त्या कर्मापासून सोडवायचं असेल त्या शनीपासून तुम्हाला सोडवायचं असेल त्या दुःखापासून सोडवायचं असेल तर काय करावं लागेल. शनी महात्मा वाचावं लागेल. पण त्या शनी महात्म्यामध्ये ओव्या आलेल्या आहेत. कर्माच्या गती असती घना जे जे होणार ते कदा चुकेना ते ते भोगल्या विना सुटेना देवाधिका सर्वांशी. देवाच्या बापाला कर्म भोगावं लागलं. तुम्हाला असं कोणता देवाचा बाप होता त्याला भोगावं लागलं. राजा दशरथ देवाचा बाप होता का नाही. होता का नाही. मेलं तर स्वर्गात गेलं का. ज्ञानराज महाराज स्वर्गात गेलं का. दशरथ राजा मेला तो स्वर्गात गेला का. गेला रामायण वाचा गेला नाही. त्याच्यासाठी यज्ञ करावा लागला पुन्हा रामाला आणि मग स्वर्गात गेलं. अगोदर गेलं नाही का. कर्म कोणतं कर्म. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला दशरथ राजाला की जा जसं आम्ही श्रावण श्रावण म्हणून मरतोय तसं तू सुद्धा 4 पुत्र होतील पण पुत्र पुत्र म्हणून मरतील पण स्वर्गात जाणार नाही. म्हणजे कर्म फार भयानक आहे. कर्मानं रावणाला मरावं लागलं. कर्म वाईट मी त्या दिवशी सांगितलं प्रवचनामध्ये. रावण का मेला. कर्म नाही संताधिक महाराजांनी सांगितलं कर्म वाईट दृष्टीनं तो आला आणि काय केलं. रामायण घडलं नाही तुम्ही सांगितलं. त्यांनी सांगितलं महाराज काय त्यांनी सांगितलं बरोबर आहे. आता कुणी सांगितलं ते दोघंही नका म्हणा. मी सांगतो तुम्हा दोघांपैकी एकाला रावणानं केलेलं कर्म रावणाला भोगावं लागलं. सीतेला चोरून नेवलं. लक्ष्मण म्हणून हाक मारली. लक्ष्मणाला रे वळली असं तुम्ही सांगितलं. आता कळालं का. आता कोण मग ठीक आहे माझं लक्ष आहे हे का नाही. रावणाला भोगावं लागलं का नाही. 14 चौकड्या राज्य त्याचं तरी कर्म भोगावं लागलं का नाही. भोगावं लागलं. रामालाही भोगावं लागलं. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. कर्म
वाले बदले मेरे ऐसे कीते बदले मेरे ऐसे कीते मेरे कर्म धारे भोगाले तेरे कर्म धारे कैसे भोगाले बदले मेरे ऐसे कीते बदले मेरे ऐसे केलेलं कर्म भोगावं लागते लागणार. तुम्ही पहा साधा दृष्टांत बघा. एखादा व्यापारी असावा चांगला व्यापारी असावा तेव्हा माल उचलावा ते 6 रुपयानं इकडं पहिल्या ह्याला 12 रुपयाने विकावं म्हणजे डबल फायदा झाला. काय कर्म चांगला म्हणते की नाही म्हणते की नाही. दुसऱ्या वेळेला तिकडून 10 रुपयाने उचलावा आता इकडे 25 रुपयाने विकणार बाबा म्हणते. आणि घेऊन येतानाच काय होते पाऊस भत 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 पडते रस्त्यामध्ये सगळा माल खराब होतो. बरोबर होते वाटून झालं ना त्याच बरोबर झालं म्हणतात मला. असं काय म्हणजे पहिला काळ नव्हता आपण आता मला 10 रुपयाने घेतला होता हे का नाही. म्हणजे मग त्याला विचारलं काय झालं कशाचं काय म्हणतात पाऊस पडला मग झालं आपलं कर्म म्हणला काय करणार हात मारते आपलं कर्म म्हणते का नाही हे का नाही. आपण म्हणतो का नाही आपलं कर्म असं का झालं तर काय झालं आपलं कर्म तसं आहे. आपण कर्माला दोष देतो आपल्या कर्तृत्वाला दोष देतो का देत नाही. पाऊस पडला नाही कर्म म्हणजे काय करायचं अरे का पडला नाही पाऊस का पडला नाही. लातूर मध्ये पाणी प्यायला मिळेल म्हणजे माझ्या गावात प्यायला पाणी मिळेल का मिळेल नाही पुण्य केलं म्हणून होईल. सगळ्या महाराष्ट्रात वापस व्हायले सगळा भ्रष्टाचार जो येईल ते खाते जो येईल ते खाते जो येईल ते खाते. पहिले एकच खात होत कोणतं खादी खा आधी हे का नाही. आता सगळेच खायले. कसं पुण्य घडेल कसं पाऊस पडेल कसं माणसामध्ये प्रेम राहील कसं एकमेकाला जवळ बसावं वाटेल का वाटणार नाही. का ही आपली कर्म आहेत म्हणून तुकोबाराय म्हणतात मला कर्मापासून सोड. आता कळालं कर्म या शब्दाचा अर्थ चला माझा सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करशी अंगीकार तरी काय माझा भार. तू माझा अंगीकार कर. कोण म्हटलं माऊली म्हटलं. तेव्हा रेड्याला रेत बोलायला सांगतात हे लोक. माझा अंगीकार करा ना. कुठे आहेत तुम्ही कळत नाही का तुम्हाला. पांडुरंगा बघ रे बाबा सांगू का मी रेड्याला बोलायला. कुणाला विचारलं पांडुरंगाला विचारलं. कोणी विचारलं माऊलीला विचारलं. पांडुरंगाला विचारलं का आणि निवृत्तीनाथाला विचारलं. तोच पांडुरंग होता कोणाचा ज्ञानेश्वर महाराजांचा खरा पांडुरंग कोण होता निवृत्तीनाथ होते. सगळी ज्ञानेश्वरी वाचा. पांडुरंगाबद्दल कुठं बोलले नाहीत माऊली पण प्रत्येक अध्यायामध्ये श्री गुरु निवृत्तीनाथ असं बोलल्याशिवाय राहिले नाही. श्री निवृत्तीनाथ बाबा आता सोडा मला याच्यात हे का नाही. कसं सोड माझा अंगीकार कर आणि माझा अंगीकार करून मी आता रेड्याला सांगणार आहे तुमच्या कृपेनं वेद बोलायला. त्यानं वेद बोलला पाहिजे. रेडा वेद बोलला का नाही नाही बोलला ना. खरं आहे ना. आयाला संबंधी आहे ना कुणाची माऊलीची जवळ वाचा तिथे कुठे लिहिलं त्याच्या रेड्याची संबंधी लिहिलं नाही लिहिल्याला नाही माऊलीची संबंधी लिहिलंय तिथे. मग एका रेड्याला माऊली संबोधन प्राप्त होते त्याचं कारण काय कर्म. त्याचं काय कारण अंगीकार केला. माऊलीने त्या रेड्याचा अंगीकार केला आणि म्हणून तो रेडा कोण झाला माऊली झाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात करशी अंगीकार तरी काय माझा भार. तुला माझा काय भार होईल का होणार नाही देवा. मग तू आमचा भार होणार नाही असं जर आम्हाला तू केलंस तर काय होईल. माझ्या जीवनाने तुझं जीवन एक होईल. कारण देव आणि भक्त वेगळा आहे का देव आणि संत वेगळे आहेत का नाही. देवतेची संत
संततेची देव निमित्त त्या प्रतिमा आहे का नाही? असं आहे का नाही? मग देवा जर तू आमचा अंगीकार केलास तर काय होईल? माझं जीवन आणि तुझं जीवन एक असल्यामुळं ऐका नाही आम्हाला सोडव ना बाबा याच्यातून अभंगाचं शेवट. जीविता जीवन जीविता जीवन जीविता जीवन जीविता जीवन जीविता जीवन सोनी दुस्तरा कर्मा पासोनी दुस्तरा कर्मा पासोनी दुस्तरा
कर्मापासून दुसरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, माझ्या जीवाचं जीवन जर काही असेल तर नारायणा तू आहेस. कशावर आहेस? जशी उसामध्ये साखर आहे का नाही? आहे का? पण दिसते का? जशी या मायकामध्ये काय आहे? वीज आहे, पण दिसते का? दिसत नाही. दिसते? दिसत नाही, पण आवाज ऐकायला का नाही? माझा बसलेला आवाज तरी ऐकायला येतो का नाही? ऐकायला येतो ठीक आहे. मी महाराजाला त्याच्याशी बोललो, माझा आवाज कधी बसतच नाही, पण कालचा जो प्रयोग झाला आहे का नाही, रात्रभरती सलाईन वगैरे चढवल्यामुळं आणि पारायण केलं आल्याबरोबर लगेच गेला आवाज माझा. असं मी म्हणालो, तुम्हाला का सलाईन चढावं लागलं? कर्माच्या गती असती गणा, जे जे होणार ते कदा चुकीना. नको ते खाल्लं, नको ते खाल्लं आणि परिणाम 3000 घालवावे लागले काही का नाही. आणि पुन्हा रात्रभर हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. 4,000 बाबा 4,000 माझ्या खिशातले गेले नाहीत ना. आणखी ज्या वेळेला माझ्यापर्यंत येईल त्या वेळेला मला कळेल. 5,000 जाऊ द्या. पुरी महाराज तुमच्या समोर उभे आहेत का? पण कर्म का? किती तेल खावं ते कळालं नाही का? किती पापड खावे ते कळाले नाही, किती समोसे खावे ते कळाले नाही. काय कळलं नाही? काय का नाही? किती खावे कशाला सांगताय? सांगायलोय ना, आता मी कबूल करतोय का नाही? किती समोसे खावे हे कळालं नाही मला. कबूल केलं ना, 4 म्हणून कशाला सांगताय? बटावड्या 5 खाल्ले म्हणून तुम्ही 4 सांगता का? 3च खाते महत्वाचा भाग आहे. पण ते आम्हाला कळालं नाही का नाही? जर ते कर्म कळालं असतं काल तर अशी परिस्थिती झाली असते का? झाली नाही. तशी तुकोबाला म्हणतात देवाला की देवा जीवीच्या जीवना तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो नांदतोय तो ईश्वर एकच आहे, फक्त आम्हाला कळत नाही. आमचं कर्म आम्हाला कळत नाही आणि म्हणून आम्हाला दुःख आहे. पण तुला दुःख आहे का? भक्ताचं दुःख नाही, खोटं बोलण्याचं दुःख नाही, खरं वागण्याचं दुःख नाही, वाईट वागण्याचं दुःख नाही, काहीच नाही. तुला काय? धर्माची तू मूर्ती बाप पुण्य तुझ्या हाती. काही बी केलं तर तुझं जमते. 16 सहस्र भोगणी नारी मी आहे ब्रह्मचारी. बायकाला सांगते, स्वतःच्या बायकाला आहे. काय बोलला? देवा काय बोलले तुम्ही? सांग ना यमुने मायला की 16,108 बायका असून मी ब्रह्मचारी आहे. ते ती का रस्ता बघ कशी देईल? आम्ही एवढ्या तुझ्या बायका आहे ना. हो ना, आम्ही कुठे नाही म्हणतो, तुम्ही माझ्याच बायका आहेत. पण सांगताय तू यमुना माईला. सगळ्या जणी गेल्या यमुना माईला सांगितलं
16,108 भोगुनी नारी मी असे ब्रह्मचारी आणि आमचा नवरा जर ब्रह्मचारी असेल तर माय वाट दे ग म्हणल्या. वाट दिली बघता काय माझ्या तोंडाकडे. 16,108 बायका असताना एक संबळ होईल आम्हाला हे का नाही. का देवाच्या हातामध्ये पापी आहे आणि पुण्य आहे आणि म्हणून तुकोबाराचा जीवीच्या जीवनात जसं या माईकामध्ये वाय रूपानं काय आहे बीज आहे किंवा त्या साखर त्या उसामध्ये आहे पण आपल्याला दिसत नाही. त्याची प्रक्रिया करावी लागेल. त्याला घाणीमध्ये टाकावं लागेल. मग त्याला पुन्हा बॉयलर मध्ये टाकलं तर हो हो ते बोंबल आहे का नाही. बोंबल्यानंतर पुन्हा त्याचं मळ एकीकडे आणि पाक एकीकडे एका तरी सुद्धा थांबलं जाते का दुसऱ्या बॉयलर मध्ये आणखीन गरम मेलो रे म्हणते. एवढे सगळे कर्म भोगून त्यावेळेला ते खांडसरी तयार होते साखर तयार होते. तसं आपल्या सुद्धा जीवनामध्ये आहे माई बाप्पानो. दुःख भोगावे लागेल पण देवाला आपलं समजून जर तुम्ही परमार्थ केला तर तुम्हाला दुःख भोगायची काही गरज नाही. शनिदेव तुम्हाला काही करणार नाही. आणि जर तुम्ही त्याचं नाव घेतलं नाही तर शनिदेव तुम्हाला बघितल्याशिवाय राहणार नाही. का कर्माच्या गती असते घना जे जे होणार ते कदा चुकेना ते ते भोगल्या विना सुखेना देवाधिका सर्वासी. देवाच्या बापाला चुकत नाही. आपल्याला चुकेल का चुकणार नाही. चुकवायचं असेल तर काय करावं लागेल संतांचं भजन करावं लागेल. तुकाराम तुकाराम म्हणता कापे येईल. आतापर्यंत तुम्हाला म्हणलं का काय भजन बिजन करा म्हणून तुम्हाला काही त्रास दिला बसलेल्या लोकांना करावं राहत बसलेल्या लोकांनी वर हात करा. ते तुमच्या मागच्याला हलवा त्याला करा. तुम्हाला नाही म्हणलं मी हात वर करा. तुम्ही सुटले एकदाच्या. पण तुम्हाला नवऱ्याची शपथ हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं. ज्यांना नवरा नाही त्याला पांडुरंगाची शपथ. ज्यांना लहान असतील त्यांना आईबापाची शपथ नाही का नाही. टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचं. तुकोबारायचं. तुकाराम 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 पुन्हा एकदा येथील कार्यकर्त्यांचे धन्यवाद देतो. त्याचबरोबर तुमचं प्रेम मिळावं एवढीच इच्छा आणि तुमच्या ठिकाणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला पुन्हा विराम देतो. तुकाराम माऊली ज्ञानेश्वर